आहेत आणि भाजप विरोधात तुमच्या विरोधात लढतायत. आज दुसरीकडे काही दिवसात त्यांनी ते म्हटले की शिवाजी पाटील यांनी कुठलाही संपर्क केला नाही किंवा कुठले जे माजी आमदार आहेत राजेश पाटील यांना त्यांच्याशी कुठलीही बोलणं केले नाही. आज आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, जिल्ह्याचे नेते आमचे आदरणीय चंद्रकांत दादा आणि मुन्ना माडिक साहेबांचा आदेश होता की स्थानिक लेवलला आपल्या आपण युती करून लढवायची. आपण स्थानिक नेत्यांसोबत युती लढायच्या नंतर माझा मुश्रीफ साहेबांची डिलार रोडला आजरा अर्बन बँकेमध्ये बैठक झाली. त्यांनी सांगितलं आपण चर्चा करून आपण काहीतरी आपण मार्ग काढूया, आपण बसूया. त्यानंतर माझी कोल्हापूरची भेट झाली, साहेबांनी बसूया सांगितलं. त्यानंतर माझी फोनवरती चर्चा झाली, बसूया सांगितलं. आणि तिथपर्यंत आपण युतीमध्ये यायची माझी भूमिका होती आणि पक्षाचा असा आदेश पण होता. कल असला माझ्यामुळे दोन पक्ष एकत्र होतेच आणि एकत्र आले तर आनंद आहे. आणि म्हणून आपण सौगडावरती भाजपच्या चिन्हावरती ही निवडणूक आपण लढवायचं आपण डिक्लेअर झालेलं आहे. दुसरी गोष्ट, हा बोला. हा, नंदाताईंचं माझं प्रामाणिकपणे बोलणं चालू होतं. 4 बैठका झाल्या, त्यांनी 2, 4, 5 जागांचा विषय होता. नंतर त्यांनी 6 जागा मागितल्या. आम्ही त्या तयार झाल्यानंतर त्यांनी 9 जागा मागितल्या. नंतर त्यांनी सांगितलं शिवाजीराव आपल्याला मुश्रीफ साहेबांना तोडता येत नाही, दोन्ही आम्ही राष्ट्रवादी एकत्र येतोय आणि मला पुढची निवडणूक गणित लढवायची आहे आणि माझा नाही गेला, मला सॉरी बोलल्यानंतर मी आमच्या पक्षाने आत्ताच राजकारण चंदगड विधानसभेपर्यंत मला बोलायचं जर धरलं, लोकांना आता राजकारण नको आहे, विकास हवे. आज मी चंदगड नगरपंचायतमध्ये 193 करोडचा निधी आता आमदार झाल्यापासून आणलाय. 23,000 करोडचा निधी नागपूर टू गोवा आपण तो चांगला शक्ती मार्ग भक्ती मार्ग मंजूर केलाय. 7,450 कोटीचा निधी आपण कानूर भागामध्ये 2600 नोकरी आपण देतोय. आणि शाश्वत विकास काय हा लोकांना आता शाश्वत विकास पाहिजेत आणि सर्व जनता आमच्या सोबत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आपण विकास आपण साध्य करतोय. देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या सक्षम आम्हाला पाठीशी आहेत. मंत्रिमंडळातील सर्वच मंत्रीगण आपल्या चंदगड विधानसभेसाठी पाठीशी आहेत. आणि लोकांना आता राजकारणापेक्षा शाश्वत विकास पाहिजे, तरुणांना रोजगार पाहिजेत, आमच्या महिला भगिनींना हॉस्पिटल पाहिजेत. आणि आत्ताच मी सीएम साहेबांची सही घेऊन आपल्याला एक हॉस्पिटल आयुष्यमान हॉस्पिटल चंदगड भागामध्ये व्हावं या दृष्टिकोन आज भेट झाली. आत्ताच भेट करून आलो. साहेबांनी रिमार्क दिले आणि बेळगाव वेंगुर्ला रस्ता त्या पण 25 करोडचा निधी आता रिपेअरिंग म्हणून आपल्याला आता मंजूर झालाय. आणि भविष्यात येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये बेळगाव वेंगुर्ले रस्ता 10 मीटरचा 500 कोटीच्या पुढे हा आपल्याला एक 2 महिन्यात 3 महिन्यात ते पण काम सुरू होईल. आणि लोकांना आता राजकारणापेक्षा शाश्वत विकास आणि रोजगार हा याला प्राधान्य द्यायचं आहे. आणि मेडिकलच्या दृष्टिकोनात आम्हाला खूप मोठ्या आमच्या अडचण आहेत. आम्हाला कोल्हापूर किंवा बेळगावशिवाय पर्याय नाही. आणि आयुष्यमान हॉस्पिटल झाल्यानंतर आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावातल्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक घटकाला आपल्याला ह्याचं साध्य चांगलं होणार आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. जनता हसन मुश्रीफ हे स्वतः महायुतीमधल्या समन्वय समितीचे सदस्य आहेत आणि त्यांच्याच जर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे युती तुटताना पाहायला मिळत असेल तर भाजपने नाराजी व्यक्त केली नाही. खरं तुम्ही आनंद पण व्यक्त करा की आपल्यामुळे चंदगड विधानसभेच्या काय छोट्याशा शेतकऱ्यांचा मुलगा आमदार झाल्यामुळे त्या आमदारमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलीत. हे तुम्ही काय नाकारता? आनंदाची गोष्ट आहे. आणि मुश्रीफ साहेब फार मोठे नेते आहेत. मी खोटं बोलू शकत नाहीत. खरं मी त्यांना वारंवार भेट झाली, बैठक झाली आणि मी विनंती केली. 3 नगरपालिका आहेत, चंदगड, आजरा, गडिंग्लज. माझी एक कार्यकर्ता म्हणून माझी विनंती होती की मुश्रीफ साहेबांना मी 2 वेळा भेटी झाल्या, मला कळवतो म्हटलं आणि कुठं कळवलं नाहीये. पण सोशल मीडिया असेल किंवा काही नेते खासगीच म्हणायचे का बाहेरून वेगळे आहेत आतून एक आहेत, असं काही नाही. हे खरी गोष्ट आहे ना. आता हे सर्व तुम्ही बघा ना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यानंतर ते वारंवार बोलतात आणि ते आता सिद्ध करून दाखवलं त्यांनी. आला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, याच्यात काय खोटं नाहीये. नंदाताई खोटं बोलू शकत नाहीत. याबाबत मुख्यमंत्री किंवा समन्वय समितीचे प्रमुख बावनकुळे आहेत सुद्धा तुमच्या पक्षाचे, त्यांच्याशी काय बातचीत झाली आहे का? ह्या विषयावरती स्थानिक पातळीवरती स्थानिक ज्या आघाड्या असतील ज्या त्यांनी पक्षाने सरळ डायरेक्शन दिलेले आहेत की स्थानिक पातळीवरचे तुमचे निर्णय असतील तुम्ही घ्या. तरी सुद्धा तिन्ही पक्ष आपण एकत्र काम करत असताना मला विचारणा होती आणि माझं विचारण्याचा मी स्थानिक आमदार म्हणून मला विचारणं भाग होता. मी त्यांच्या कानी घातलं कारण मला तो रिस्पॉन्स भेटलेला नाहीये. हे तुम्हाला हे सत्य परिस्थिती आहे.